रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. शनिवारी संध्याकाळी सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल परिसर रक्तबंबाळ झाला. एका मद्यधुंद कार चालकाने चहा पित असलेल्या 12 MPSC विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले. अरुंद रस्त्यामध्ये अचानक घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या धडकेत तिघांची प्रकृती गंभीर असून उर्वरित 9 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. सगळ्यांवर सध्या संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांपैकी काही रविवारी होणाऱ्या MPSC परीक्षेला बसणार होते, पण आता त्यांचं भविष्य हॉस्पिटलच्या बेडवर थांबले आहे. या घटनेचा व्हिडिओ CCTVत कैद झाला असून फुटेजनुसार मद्यधुंद अवस्थेत असलेला चालक रस्त्यावरील नियंत्रण हरपून थेट विद्यार्थ्यांच्या गर्दीत बेदकारपणे घुसला. या विद्यार्थ्यांमध्ये 3 मुलींचाही समावेश आहे. अपघात होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात मित्रांचे आवाज, मदतीचे आर्तसाद आणि धावपळ सुरू झाली. पोलिसांनी तात्काळ कार चालकाला अटक केली असून त्याच्यावर दारूच्या नशेत गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आमदार हेमंत रासने घटनास्थळी दाखल झाले. रासने यांनी त्वरित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. उपमुख्यमंत्र्यांनी सर्व जखमींवर तात्काळ आणि मोफत उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत आता शासनाकडून विशेष निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि आवश्यक ती मदत सरकार देईल असे आश्वासन दिले.